नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये आजचा बेत. तर आजचा बेत आहे दही वडा आपला तयार आहे. हे दही आपण मिक्स करून साखर विरघळण्यासाठी ठेवायचं आहे. अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. ते सगळं मी भांड्यामध्ये काढून घेते आहे. दही वड्यासाठी असं घट्ट छान आंबट नसलेलं दही घ्या. त्यामध्ये आपण चवीनुसार साखर तुम्हाला जास्त कमी असं टाका. मी इथं 5 चमचे साखर टाकणार आहे. त्यामध्ये 1 पाऊण चमचा जिरे पावडर, फेटून घेऊ आपण. तुम्हाला जास्त हवी असेल साखर परत टाकून तुम्ही मिक्स करून हे विरघळेपर्यंत तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. हे आपलं वड्यावरचं मिश्रण तयार झालं आहे. मी असं आता हे ठेवून देणार आहे. हे विरघळलं की थोडंसं आपण फेटून घेऊ नंतर परत. मी आता हे असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे. हे आपलं साखर वगैरे फेटून झालेलं आहे. हे बाहेर ठेवलं तर आंबट होईल, त्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेलं बेटर. हे उडीद डाळ आहे दही वड्यासाठी. काल सकाळी भिजून रात्री वाटून ठेवलेलं आहे. वड्यासाठी मी कढई ठेवलेली आहे आणि हीच काळी कढई ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये चांगले तळले जातात म्हणून. तळायला तेल घेऊया आपण ह्याच्यात. हे उडीद वड्याचं पीठ आहे. ह्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे. 2-2.5 चमचे घाला. चवीनुसार मीठ. छोटा चमचा आपला पाऊण चमचा सोडा, खायचा सोडा. थोडंसं पाणी घालून जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी घालून फेटून घ्यायचं आहे हलकं, जेणेकरून वडे आपले हलके व्हायला हवे. हाताने मिक्स होतं. मी इथं आणि थोडंसं 2 चमचे पाणी टाकणार. मीठ, सोडा सर्व मिक्स व्हायला पाहिजे. असं नीट फेटून घ्या. तांदळाचं पिठाचे वगैरे गुठळी राहू नये. छान असं हलकं होईपर्यंत आपण फेटायचं. ते तर झालेलं आहे. हे झाले. हे कसं ओळखायचं दाखव. हे आपलं पीठ तयार झालं. आता आपण पाणी घेतलेलं आहे. हे आता तर रंगा लागलं की नाही. असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आपण आता वडे, तेल तापलेलं आहे. आपण वडे आता तळून घेऊ. इथं तेल तापते अजून थोडंसं. हे वडे झाल्यावर ह्याच्यात भिजवून आपण सर्व करायचं आहे. त्यावेळेला मी दाखवेन. ह्याच्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा हिंग पावडर घालायची आहे आणि किंचित मीठ घातलेलं असतं. वड्यामध्ये मीठ टाकलेलं, त्यामुळे किंचित मीठ घालायचं आणि हे सर्व मिक्स करून ठेवू. वडे तयार होईपर्यंत हे आपण असंच भिजत व्यवस्थित मीठ विरघळू दे आणि हिंग पण भिजतं. तेल तापलेलं आहे. आपण वडे तळून घ्यायचे. हाताला चिकटत असेल तर पाण्यामध्ये हात घालून तुम्ही आपल्याला कोणत्या आकाराचे पाहिजे ते गोल आपल्या
आता हे आपण तळून घेऊ. घातल्या लवकर नाही काढायचे, हलवायचे. थोडंसं एक 5 मिनटं परतून घेऊ आपण. जास्त नाही तळायचे, थोडेसे दोन्ही बाजूनी जरा ब्राऊन झालं की काढून घेऊ आपण. तर आता आपले हे झालेले आहेत. हे पहा असे रंग यायला पाहिजे. त्याच्यामध्ये काढून घेऊ. तर हे होत आलेले आहेत, आपण काढूया. हे वडे तयार आहेत. आपण सर्व करूया. मीठ आणि हिंग घालून हे तयार केलं होतं आपण. पाणी आता हे सर्व भिजलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण वडे टाकून घेऊ. आपण ह्याच्यामध्ये वडे टाकून घेऊया. थोडा वेळ असे थोडेसे हे भिजवून घ्यायचे. हे असे जरा पाणी काढून घ्यायचं याच्यातलं. आपण दही आणि साखर मिक्स केलेलं फ्रीजमध्ये ठेवलं होतं, ते काढून जरा फेटून घेऊ आपण. आपण या फेटलेलं दही ह्याच्यावर टाकून घेऊ. वडे भिजावंस असे घाला. ह्याच्यावर आपण लाल तिखट तुम्हाला हवे तसं घाला. हे चाट मसाला थोडासा, मीठ टाकलं नाही तरी चालतंय, चाट मसाला टाका. हे त्याच्यात कोथिंबीर, जास्त नाही, थोडीशी कोथिंबीर टाका. पुढे 5 मिनिटांनी सर्व करा. हे दहीवडा आपला तयार आहे. करून पहा. कसे झाले कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मी नवीन पदार्थ आपल्याला दाखवत राहीन. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल. पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.